आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. रूपा, तू काय म्हणालीस? परत बोल. अगं युगा, तू ज्याच्या सोबत पंगे घेतलेस ना, तो पाटलांचा मोठा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल ऑलरेडी मी तुला खूप काही सांगितलंय. मेलीस तू आता, गेलीस बाराच्या भावात आणि तुझ्यासोबत मी सुद्धा गेले. तुझे हे प्रताप जर त्याने तुझ्या भावाला सांगितले ना, तर तुझा भाऊ तुला नंतर मारेल, आधी मला मारेल. माझं मटण, सॉरी, माझी हाडं पण कोणाला मिळणार नाहीत. आणि अशी अवस्था करेल ना, समजा त्याच्या तावडीतून सुटलोच तर तुझी ती कैदाशी नजी आहेच आपलं श्राद्ध घालायला. पण जेव्हा युगा स्वप्नांच्या जगातून रियालिटी मध्ये आली, तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावर फक्त 12च नाही तर अख्खं घड्याळ वाजलं होतं. इकडे युगाचे शब्द सक्षमच्या कानावर धडाधड आपटले. तशा रागातच त्याच्या हातांच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला 2 कारणं होती. पहिलं म्हणजे आजपर्यंत कोणत्याही मुलीने त्याच्यावर इतका आवाज चढून बोलल्याचं त्याला आठवत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे आतापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलीने त्याला अशी भावाची धमकी दिली होती. एका क्षणासाठी त्याला सुद्धा खरंच आपण काहीतरी चूक केली की काय असं सुद्धा वाटून गेलं. तिच्या बोलण्याचा टोनच तसा होता. त्याने तिच्यावरची नजर अजूनच रोखली. चालत पुन्हा तिच्या दिशेने यायला निघाला. पण तो जसा जसा तिच्या जवळ येत होता तसं तसं तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. कुठल्याही क्षणी आपल्याला हार्ट अटॅक येईल असं तिला वाटू लागलं होतं. युगा, मेलीस तू आता. देवी आई तुझं भलं करो बाई. इकडे युगाचे पाय मात्र भीतीने लटलट कापायला लागले होते. पण भीती तिला सक्षमची नव्हती. भीती होती युवराज आणि आजीची. तिला वाटलं होतं सक्षम असाच कोणता तरी नॉर्मल मुलगा असेल, त्याच्याशी भांडलो तरी काय कोणाला कळणार आहे. म्हणून मॅडम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये स्टंट मारायला गेल्या होत्या. पण जेव्हा रियालिटी समोर येऊन उभी ठाकली, तेव्हा मात्र त्यांना सक्षमच्या रूपात साक्षात यमराज समोर दिसायला लागले होते. काय म्हणालीस तू? परत बोल. तू माझं नाव तुझ्या भावाला सांगशील आणि तुझा भाऊ माझे हातपाय तोडेल? तो तिच्या समोर अगदी डोळ्यात डोळे घालून उभा होता. तसा तिने घाबरून आवंढा गिळला. तिचे पाय तर लटलट कापत होतेच, शिवाय गळ्याला आणि कपाळालाही घाम फुटला होता. त्यात त्याचे ते एक टोक रोखलेले निळे डोळे तिची भीती वाढवायला पुरेसे होते. तो पापणी पडू न देता खूप रागाने एक टोक तिच्याकडे बघत होता. तिचं लक्ष त्याच्या पूर्ण चेहऱ्याकडे जातच नव्हतं. तिला त्या निळ्या डोळ्यांनीच बांधून ठेवलं होतं. ते मी म्हणजे माझा भाऊ. कोण आहे तुझा भाऊ? काय नाव आहे त्याचं? जरा मला पण बघू दे ना. कोल्हापुरात असा कोण जन्माला आलाय जो या सक्षम पाटीलचे हातपाय तोडू शकतो?
अजून एक पाऊल पुढे सरकला. तसा तिने घाबरून चेहरा बाजूला केला आणि दोन्ही हात क्रॉस करून स्वतःच्या चेहऱ्यासमोर पकडले. तिच्यात तर हिम्मतच उरली नव्हती त्याच्या नजरेला नजर देण्याची. मला मला घरी जायचंय, नंतर सांगते. तिने रूपाचा हात पकडला आणि विजेच्या छपळाईने तिला ओढतच तिथून पळून निघून गेली. तिने ते इतक्या फास्ट केलं की एका मिनिटासाठी सक्षम सुद्धा शॉक झाला. एखादी व्यक्ती जादू केल्यासारखी समोरून गायब व्हावी तशी ती पळून गेली होती. हे यू, पळतेस कुठे? तुझ्या भावाचं नाव सांगून जा. पण ऐकायला ती थांबली होती कुठे? तिची कोल्हापूर एक्सप्रेस सुसाट वेगाने निघून गेली होती. जशी ती गायब झाली तसा इथे ध्रुवने लगेच फोन बंद केला आणि खिशात टाकला. दोघांनाही हसू कंट्रोल होत नव्हतं. ती ज्या स्पीडने पळून गेली होती ते बघून आजूबाजूचे सगळे आता खो खो हसत सुटले होते. सगळे पोट धरून हसत होते. पण जशी सक्षमने सर्वांवर नजर फिरवली तसे मात्र सगळे लगेच गप्प झाले. रस्त्यात दिसेल तिकडे चालू लागले. अगदी काही सेकंदातच जमलेली ती बघ्यांची गर्दी गायब होऊन गेली. कमाल मुलगी होती यार दर्श. चक्क बाईला वेड्यात काढून गेली. गप्प बस ध्रुव. भाईने तुला जर हसताना बघितलं ना तर फुकटचा कुठला जाशील. इकडे हे दोघे एकमेकांशी बोलतच होते. तितक्यात सक्षमची नजर त्या दोघांवर पडली. बाकी सगळे तर निघून गेले होते. फक्त ते दोघेच काही अंतरावर उभे होते. इकडे या तुम्ही दोघं. आम्ही? इकडे अजून कोणी दिसतंय का तुम्हाला? त्याचा राग बघता दोघेही चुपचाप त्याच्या समोर येऊन उभे राहिले. इथे जे काही घडलं ते पाहिलं तुम्ही? दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले आणि डोळ्यांनीच एकमेकांना इशारा केला. नाही बाई, आम्ही तर आत्ताच आलो. जीवाचा दांडिया खेळून झालं असेल तर तिला बोलावणार ना. आपण लगेच घरी जाण्यासाठी निघतोय. सक्षमने तर दोघांना ऑर्डरच सोडली आणि सध्या त्याला अपोज करायची दोघांमध्ये सुद्धा हिंमत नव्हती. त्यामुळे दोघेही तिथून सटकले. ते जातात सक्षमने एक दीर्घ श्वास घेत मोकळा सोडला. स्वतःच्या केसातून हात फिरवला. त्याला तिचा भयंकर राग येत होता. आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीने त्याचा असा अपमान केला होता. तिचे ते शब्द लाऊड स्पीकर सारखे त्याच्या कानात घुमत होते आणि तिचा तो चेहरा आता त्याच्या निळ्या डोळ्यात एक्सरे सारखा छापला गेला होता. बावळट मुलगी. एकतर मी तिची हेल्प केली आणि ही परतून मलाच इतकं सुनावून गेली. म्हणे सॉरी बोला नाहीतर भावाला नाव सांगेल. कोण समजते कोणी मला? रोड साईड रोमिओ. हिच्यासारख्या 56 मुली रोज आजूबाजूला फिरतात माझ्या, पण मी कोणाला घंटा भाव देत नाही. आणि चालली मला ऍटिट्यूड द्यायला. भाऊ, माय फूट. तितक्यातच त्याचं लक्ष एका ठिकाणी गेलं. त्या दिशेला बघत तो चालत तिथे गेला. खाली वाकून त्याने ती पडलेली वस्तू हातात उचलली.
ते पैंजण होतं. ते एक्झॅक्ट तिथेच होतं जिथे ती मुलगी उभी होती. त्याने त्या हातात पकडलेल्या पैंजणाचं नीट निरीक्षण केलं. चांदीचं दिसत होतं, नाजूक पण खूप सुंदर होतं. त्या पैंजणाचं निरीक्षण करत असताना तिचा चेहरा त्याच्या समोर आला. आय डोंट नो वाय, पण मला असं वाटतंय की त्या मुलीला मी कुठेतरी पाहिलंय, पण नेमकं कुठे? ते पैंजण त्याने हातांच्या मुठीत पकडलं. तो त्याच्या मेंदूला खूप जोर देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला आठवतच नव्हतं की त्याने नक्की तिला कुठे पाहिलंय. त्याला फक्त तिचे डोळेच ओळखीचे वाटत होते. गणपती विसर्जनाच्या वेळी तसं सुद्धा त्याने तिचा पूर्ण चेहरा पाहिला नव्हता. त्यामुळे त्याला फक्त तिचे डोळेच कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते, पण एक्झॅक्टली कुठे ते आठवत नव्हतं. हे बाई, थांब आता, नाहीतर माझं हे धडधडणारं हृदय तोंडातून बाहेर पडेल. पळता पळता रूपाने तिच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला आणि हातांनी गुडघे पकडत जोर जोरात वाकून श्वास घेऊ लागली. युगाने तिला इतक्या जोरात पळवून नेलं होतं की आता तिला धाप लागली होती. युगाने पण छातीवर दोन्ही हात ठेवले आणि ती जोर जोरात श्वास घेऊ लागली. आयुष्यात पहिल्यांदाच ती इतक्या जोरात पळाली असेल. पळताना ते तिला जाणवलं नाही, पण आता थांबल्यावर तिला चांगलीच धाप लागली होती. बाप रे, कसला बघत होता तो माझ्याकडे. असं वाटत होतं तर गिळून टाकेल मला. का नाही बघणार? तू कांडच तसं केलंयस युगा. तरी मी तुला सांगण्याचा किती प्रयत्न करत होते की तो सक्षम पाटील आहे, पण नाही, तुझी एक्सप्रेस तर थांबायलाच तयार नव्हती. आणि तुला नेमकं झालं काय होतं ग आज? इतर वेळी तर तोंडातून शब्द फुटत नाही तुझ्या. मग आज काय पीटी उषा खेळली होतीस का, जे सुसाट वेगाने धावत सुटली होतीस? माहित नाही ग रूपा, मी कशी इतकी बोलून गेले, पण मला ना त्याचा खूप राग आला होता. तुला माहितीये, तो जेव्हा मला धडकला होता तेव्हा काय बोलला होता? म्हणे मुलांना पटवायच्या या ट्रिक्स जुन्या झाल्या, काहीतरी नवीन शोध. मला त्याच्या त्या वाक्याचा खूप राग आला होता. कोण समजतो कोण हा मला? याला काय मी अशी तशी मुलगी वाटले का, जी हँडसम मुलं पाहिली की पैशांसाठी त्यांच्या मागे जाईल म्हणून रागाच्या भरात बोलून गेले ग सगळं. ते जाऊ दे आता, जे झालं ते झालं. फक्त एकच प्रार्थना कर की हे सगळं तुझ्या घरी कळू नये, नाहीतर तुझ्या सोबत माझं रामनाम सत्य फिक्स आहे. तुझा तो मोगॅम्बो भाऊ आणि ती हिटलर आजी दोघे मिळून माझं 10वं आणि तुझं 13वं सोबत घालतील. डोंट वरी, त्याला थोडी ना माझं नाव माहितीये, आणि मी माझ्या भावाचं पण नाव सांगितलं नाहीये त्याला. त्यामुळे सध्या तरी घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि तू पण तुझं तोंड जरा बंदच ठेव, कोणाला काही सांगू नकोस. चल आता घरी जाऊया. युगाने पुन्हा तिचा हात पकडला आणि घरी जाण्यासाठी निघाले. इथे रात्री उशिरा पाटील वाड्यामध्ये काहीतरी भडकलं होतं. व्हॉट द हेल? कोण होती ही मुलगी जी भाईला इतकी तडातडा बोलून गेली? जीवा ध्रुवच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ बघत होती.
एखादी मुलगी आपल्या भावासोबत या टोन मध्ये बोलू शकते याचा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तिच्या कितीतरी मैत्रिणी सक्षम सोबत एकदा बोलायला मिळावं म्हणून तिला मस्का मारायच्या. पण आपला भाऊ कधीच कुठल्या मुलीला भाव देणार नाही हे तिला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे ती त्या फंड्यात जास्त पडतच नव्हती. काय माहित कोण होती, पण जी होती ना जीवा, ती तोफ होती, तोफ. म्हणजे आधी तर बोलली ती, पण नंतर तिची जी हवागुल झाली ना, ती अशी जोरात पळाली ना की काय सांगू तुला. दर्श, तू माझा मोबाईल घेतलायस का रे? ध्रुव प्रश्न विचारतच दर्शच्या खोलीत शिरला आणि जीवाच्या हातात त्याने स्वतःचा मोबाईल पाहिला. घोडम्या, तुला अक्कल आहे की नाही रे? तू हिला कशाला व्हिडिओ दाखवलास? भाईची चमची आहे ही, माहित नाही का तुला? आता माझ्यासोबत ही तुझी पण वाट लावेल. ए ध्रुव, जास्त शहाणपणा करू नकोस हं. मी काही भाईची चमची वगैरे नाहीये. माझ्याशी नीट बोलत जा. हे बघ जीवा, तू कितीही डिनाय कर, पण तू आहेस भाईची चमची. म्हणून आमच्या दोघांच्या सगळ्या गोष्टी जाऊन तू भाईला सांगतेस. पण तुझं हे खरं रूप दिसून सुद्धा हा बावळट कसं काय तुला सगळ्या गोष्टी सांगतो ना, देवच जाणे. अरे ध्रुव, नाही सांगणार ती भाईला. डोंट वरी. हे बघ दर्श, तुझा असेल तिच्यावर विश्वास, पण माझा नाहीये. आणि हो, पुन्हा जर मला न विचारता माझ्या फोनला हात लावलास ना, तर तुझे दोन्ही हात तोडून त्याच्यासोबत बॅडमिंटन खेळेन मी. ध्रुवने दर्शला धमकी दिली आणि आल्या पावली तसाच रागात निघून गेला.